निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळाने गाजू लागली निवडणूक म्हणून कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीकडे बघावं लागेल। इथं चार जरी आघाड्या असल्या तरी सुद्धा थेट सामना दोघांच्यात होत आहे, म्हणजे महायुती आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची आघाडी। त्यामुळे सरळ सामना होत असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ठरलेली आहे। खरं तर कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे, राजर्षी शाहू महाराजांची नगरी म्हणून महाराष्ट्राची पुरोगामी महाराष्ट्राची राजधानी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं। अलीकडच्या काळात संपूर्ण देशभरातच धार्मिक पर्यटन वाढत चाललेलं असताना कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरामुळे इथलं धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा कोल्हापूरचं महत्त्व वाढत चाललेलं आहे। तर अशा प्रचंड वेगानं विकसित होत असलेल्या विकासाच्या महामार्गावर असलेल्या परंतु विकासाच्या अनेक क्षमता असून सुद्धा त्या प्रमाणात आजपर्यंत विकास न झालेला असं हे शहर आहे। म्हणजे महानगराकडे वाटचाल करत असताना सुद्धा आपलं एक कृषी संस्कृतीशी जोडलेलं गाव पण टिकवून ठेवणारं शहर म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे। अशा या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक दोन विरोधकांच्या मध्ये प्रचंड मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे गाजत आहे।